बटाट्याची ही रेसिपी बघून तुम्हाला वाटेल हे काय आता नवीन, पण ही आता रेसिपी आपण करणार आहोत आलू पराठा, तेही बिना लाटता आणि बिना काही करता. चला तर एकदम कमीत कमी वेळात होणारा. तर नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे बघा, मी 3 बटाटे घेतलेले आहेत, तुम्ही जास्त कमी घेऊ शकता. आणि इथे हाताने मी का मॅश करत आहे, कारण त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला असे गाठी गाठी ठेवायचे आहेत. आता मी याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत, कारण ते खाताना आपल्याला छान लागावं म्हणून त्याच्यामध्ये गाठी ठेवलेल्या आहेत. जिरा पावडर टाकलेले आहे, धना पावडर टाकते. इथे तुमच्या हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे लाल तिखट कमी टाका, तुम्ही कसं खाल तसं. चवीपुरतं मीठ, हळद घातलेली आहे. थोडंसं 1-2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे, कारण त्यांना बेसनमध्ये अजून जास्त मस्त अशी चव येणार आहे. कांदा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही आवडत नसेल तर नका पण घालू. बिना कांद्याचं पण तुम्ही बनवू शकता. कोथिंबीर घेतलेली आहे जास्त अशी मस्त. हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने नसेल हे करत तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता. आता इथे जास्त पण आपल्याला पीठ घालायचं नाही आहे, समप्रमाणात पीठ घालायचं आहे, म्हणजे थोडंसं, कारण आपण हे लाटून वगैरे घेणार नाहोत. पण डायरेक्ट हे असं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. हे थोडंसं मी असं थोडं मॅश पण करून घेते, थोडंसं ते पीठ सगळीकडे असं लागावं म्हणून. तर आता याच्यामध्ये पूर्ण पण असं पातळ करायचं नाही आहे, की जास्तही असं घट्ट दाटसर ठेवायचं नाही आहे, एकदम मीडियम, जास्तच असं घट्ट ठेवायचं नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये जसं मी ठेवते तसं ह्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम असं घट्ट आणि जास्त असं पातळसुद्धा नाही आहे, मीडियम आहे. ते 5 ते 10 मिनटं तुम्ही ह्याला असंच ठेवून द्या. इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही तुमचा कोणताही तवा वापरू शकता, असं काही नाही आहे की हाच तवा वापरला पाहिजे. तर इथे बघा, हे एकदम पातळ असं करायचं नाही आहे आपल्याला, असं एक दाटसर ठेवायचं आहे. जर पातळ केला ना तर तो हे होणार नाही आहे, त्याच्यामुळे असं दाटसर ठेवायचं. आणि जेवढा तुम्हाला त्याची असं गोल हवा असेल तेवढा तुम्ही पसरून घेऊ शकता, अशा पद्धतीने बघा. तर याला मस्त असं शेकू द्यायचं आहे एका साईडने, लगेच ह्याला पलटायचं नाही आहे. आणि त्यानंतर याच्यावरती तुम्ही तूप, बटर, तेल काही याला लावून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावून पराठा भाजून घेऊ शकता. मस्त असं पराठा भाजून घ्यायचा आहे. हे जे एवढं मी टिफिन बनवलं होतं त्याच्यामध्ये 7 ते 8 पराठे माझे बनलेले आहेत. तुम्ही जास्त तुमच्या घरात असलेले तर घरात मुलांना तर खूप आवडतात. तुम्ही सकाळी नाश्त्याला अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून देऊ शकता मुलांना, आणि मुलांनासुद्धा खायला खूप छान आहे. आणि घरच्या घरी मस्त असं तुम्ही बनवून देऊ शकता. अशा पद्धतीने छान वरून दाबून वगैरे कडेला पण आपण थोडंसं तेल लावायचं, कारण सगळीकडून आपला पराठा भाजला पाहिजे असं व्यवस्थित. तर ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्हाला सांगायचं आहे. हीच मी चटणीबरोबर खाऊ शकता, नारळाच्या वगैरे चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर. तर इथे मी दही घेतलेलं आहे, दहीसोबतसुद्धा एकदम मस्त खूप छान लागते, अगदी खुसखुशीत असं लागते, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता. बघू शकता तुम्ही आतूनसुद्धा मस्त असं आपण जे बटाटे दाणेदार ठेवले होते तसे. बाय.